अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले. बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार. अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे आणि आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत. तर बघा, याची सुरुवात आज सकाळपासून झालेली आहे. आज सकाळीच बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होत आहे. पैसे वाटप झाले आज 2100 + 2100. तर बघा, ज्या बहिणींना मेसेज आलेले आहेत त्या बहिणींना 2100 रुपये + 2100 रुपये 4200 रुपये सुद्धा त्यांना जमा झालेले आहेत. तर आता आपण पाहणार आहोत कोणत्या बहिणींना 4200 रुपये जमा झाले, कोणाला 1500 रुपये प्रमाणे आले. हे काय बिल्ड आहे का, यामध्ये काहीतरी फरक होतोय का? बघा, एक मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता तुमचा वाटप होतोय 1500 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होतोय, पण यामध्ये एक फरक आहे. लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता तुम्हाला वाटप होतोय, तर काही निवडक महिलांना 2100 रुपये प्रमाणे हप्ता गेलेला आहे, तर काही बहिणींना डबल हप्ता सुद्धा गेलेला आहे. तर 1500 + 1500 3000 रुपये, तर काही बहिणींना 2100 + 2100 रुपये गेलेला आहे. याचं मागचं कारण काय? 2100 रुपये कशाचे असणार आहे आणि कंपल्सरी 1500 रुपये कसं वाटप होणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे, ती पूर्ण डिटेलवर आपण माहिती पाहूया. कारण अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजपासून याची सुरुवात झालेली आहे. आज आपण डिटेलवर माहिती पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे आणि KYC बद्दल एक मोठी अपडेट सुद्धा आलेली आहे. ती अपडेट सुद्धा मी तुम्हाला सांगतो, कारण अपडेट पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. तुमची KYC झाली असेल तरी सुद्धा ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे आणि KYC बाकी असेल तर तुम्हाला काय त्यामध्ये चेंजेस करावं लागेल ते सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण जिल्ह्यांची नावं पाहूया. तर महाराष्ट्रातील अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली. लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. आज आताची सर्वात मोठी अपडेट याला म्हणू शकता. आता आपण कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले याची माहिती आपण डिटेलवर पाहणारच आहोत, पण सर्वात अगोदर एक महत्त्वाची माहिती देतो. एक GR आलेला आहे. त्या GR मध्ये सुद्धा ही माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना 1500 + 1500 3000 रुपये वाटप झालेच पाहिजे. म्हणजे 2 हप्त्याचे पैसे 811 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. तर 811 कोटी रुपयाची जी तरतूद झालेली आहे, तर ही 2 हप्त्याची आहे का 1 हप्त्याची आहे? तर तुम्हाला माहिती सांगतो, लाडक्या बहिणींना 2 हप्त्याची तरतूद झालेली आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप तुम्हाला आला नसेल तर 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा करण्यासाठी याला विलंब झालेला आहे. GR यायला भरपूर दिवस झालेले आहेत. GR आल्यानंतर लगेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात, पण याचं मागचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा करायचे आहे, म्हणून तुम्हाला उशीर लागतोय. त्यामुळे बहिणींना आता 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहे आणि 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तुम्ही 15 जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा झालेले असतील, आणि जमा झाले नसतील तर तुम्ही काय करू शकता ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज. यवतमाळ जिल्हा सर्वात अगोदर. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत. तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. दुसरा जिल्हा येतो सातारा आणि तिसरा जिल्हा येतो अमरावती. बघा, या 3 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. या जिल्ह्यांमध्ये 1500 + 1500 3000 रुपयाचा मेसेज बहिणींना येतोय. तर एक मोठा प्रश्न येतो की लाडक्या बहिणींना या 15 जिल्ह्यांमध्येच का पैसे वाटप झाले? तर तुम्हाला माहित आहे की लाडकी बहीण योजनेचा पैसा डेबिटीच्या माध्यमातून सर्वात अगोदर एकत्र पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले जात नाही, म्हणून सर्वात अगोदर 15 जिल्ह्यांची यादी, नाहीतर 12 जिल्ह्यांची यादी येते. पण या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे. तर या 3 जिल्ह्यांमध्ये पुढील जिल्ह्यांची नावं पाहूया. तर बघा, पुढचा जिल्हा आहे तो जळगाव. तुम्ही जर जळगावला राहत असाल तर जळगावला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. नाशिकला झालेले आहे आणि संभाजीनगरमध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत. तर या 6 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा झाले असतील. पण मेसेज जर आला नसेल तर मेसेजची वाट पाहू नका, कारण आता मेसेज येणं बंद झालेलं आहे. कंपल्सरी आता मेसेज येत नाही. तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा तुम्ही Google Pay, फोनपेच्या माध्यमातून चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन तुम्ही चेक करा. खात्री करून घ्या की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहे की नाही. भरपूर वेळेस काय होतं की लाडक्या बहिणींना पैसे तर जमा होतात, पण
त्यांना मेसेज नाही आल्यामुळे तर त्यांना वाटतं की आम्हाला पैसे जमा झालेले नाही, तर तुमचं फोनपे गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन तुम्ही एकदा खात्री करून घ्या की तुम्हाला पैसे जमा झालेले आहे की नाही. या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला नक्की पैसे जमा झालेले असतील, एकदा खात्री करून घेणं गरजेचं आहे. तर बघा 3,000 रुपयाचा लाभ या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. पुढचा जिल्हा आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे, धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेले आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेले आहेत. तर बघा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता 1500 + 1500 3,000 रुपयाचा लाभ वितरण सुरू झालेला आहे. या जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतो ते यामध्ये डेबिटच्या माध्यमातून 3 हप्त्याचे आणि 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा केले जातात. पण आता कंपल्सरी 2 हप्त्याचे पैसे कंपल्सरी देण्यात आलेले आहे. त्यामुळे 1500 + 1500 3,000 रुपयाचा मेसेज या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आलेला आहे. पुढील जिल्ह्यांची नावं पाहू शकता तुम्ही. मुंबई, नंदुरबार आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांपैकी या 12 जिल्ह्यांची यादी आहे. आता शेवटतील 3 जिल्ह्यांची नावं पहा. पुणे, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहेत. तर अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील मेसेज आला असेल. तर मेसेज जर आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि कोणत्या बहिणींना KYC केल्यानंतर पैसे जमा होत आहेत. तर गोष्ट लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे. तर या योजनेच्या माध्यमातून अनेकदा बहिणींना बँकेत पैसे जमा होतात. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे जे तुम्हाला जमा होतात 1500 रुपये प्रमाणे, तर ज्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा झालेले आहेत त्यांना गॅस कनेक्शनचे देखील पैसे जमा झालेले आहेत. अद्यापही असं झालेलं नाही की लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे, त्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा झालेले आहे. त्यामुळे बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज दिसत आहेत. तर आणि काही बहिणींना 3,000 रुपये जे जमा झालेले आहेत तर 2 हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटले आहे. एक नोव्हेंबरचा हप्ता आणि एक डिसेंबरचा हप्ता. आता यामध्ये KYC ज्या बहिणींनी केली नसेल त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. बघा KYC मध्ये आता एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असाल, KYC करत असाल तर KYC करताना तिथं फक्त 2च ऑप्शन होतं. एक तुमचं स्वतःचं आधार कार्ड नंबर तुम्ही टाकू शकता आणि तुमचे पती असेल तर पतीचं आधार कार्ड टाकून व्हेरीफाय करू शकता. पण आता यामध्ये 3 ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे. 3 ऑप्शन कोणकोणते? ज्यांचे पती वारले असतील त्यांना ते ऑप्शन देण्यात आलेले आहे, ज्यांचे वडील वारले असतील त्यांच्यासाठी आहे, कोणी घटस्फोट महिला असतील त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहे. आणि यामध्ये एक नवीन आहे की यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जर तुमचा फॉर्म भरला गेला असेल तर तुम्ही त्याला एडिटसुद्धा करू शकता. हे सुद्धा ऑप्शन देण्यात आलेलं आहे. चुकून जर तुमच्याकडनं काही चुकीची माहिती भरून गेली असेल तर तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. अशा प्रकारे KYC करताना तुम्हाला एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला 1500 रुपये जमा झाले का 3,000 रुपये जमा झाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त बहिणींकडे हा मेसेज शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही आनंदाची बातमी पोहोचली पाहिजे की हप्ता जमा झालेला आहे. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.